मंत्री माणिकराव कोकाटे यांना अटक होणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। त्यामुळे कोकाटेंची अटक अटळ मानली जाते आहे। न्यायालयाकडून तातडीची सुनावणी घेण्यास नकार देण्यात आला। शुक्रवारी आता हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांच्यावरती अटकेची टांगती तलवार। कोर्टाने अटकेचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे आता कोकाटेंना अटक होणार आहे। कोकाटेंचं मंत्रिपद जाणार आहे, त्याचबरोबर अर्थातच आमदारकी सुद्धा जाणार आहे। कोकाटे हे सध्या लीलावती हॉस्पिटलमध्ये आहेत, त्या ठिकाणी त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे या सगळ्यामध्ये की माणिकराव कोकाटे हे स्वतःहून राजीनामा देणार का, की राज्यपालांकडून त्यांचा राजीनामा घ्यावा लागणार। आणि या सगळ्या मुद्द्यांवरती आपण सविस्तर बोलूया। प्रतिनिधी नंदकिशोर गावडे या क्षणाला आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, अर्थातच क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरती या क्षणाला अटकेची टांगती तलवार आहे। कोकाटेंना कुठल्याही क्षणी अटक होईल अशी सगळी परिस्थिती सध्या दिसते आणि दुसरीकडे त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये सुरू असलेले उपचार। आपण तांत्रिकदृष्ट्या बघायला गेलं तर ज्या वेळेला वॉरंट निघालं त्या वेळेपासून त्यांचा राजीनामा, खरं तर ते क्रीडा मंत्री आहेत, एक आमदार आहेत, त्याच्यामुळे तांत्रिकदृष्ट्या त्यांना राजीनामा विधिमंडळ हे घेईल। मात्र दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं, ज्या वेळेला पोलिसांनी अटक केल्यानंतरच खरं तर हा संपूर्ण राजीनामा होईल। मात्र ही अटक करण्यासाठी काही वेळातच सुद्धा नाशिक पोलीस सुद्धा निघू शकतात अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। सध्या माणिकराव कोकाटे हे लीलावती हॉस्पिटलमध्ये आहेत। दुसऱ्या बाजूला गुरु पाहायला गेलं तर सध्या त्यांच्यावरती ट्रीटमेंट सुरू असल्यामुळे कुठेतरी त्यांची प्रकृती स्थिर नाही, त्याच्यामुळे त्यांना अटक होते की नाही याच्याबद्दल सुद्धा अजून संभ्रम आहे। मात्र दुसऱ्या बाजूला सत्र न्यायालयानं 2 वर्षाची जी शिक्षा आहे ती जैसी ती ठेवलेली आपल्याला पाहायला मिळत होती। त्यामुळे हे अटक वॉरंट निघालेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे हायकोर्टात जरी शुक्रवारी याबाबत सुनावणी असली तरी संरक्षण म्हणजे या शिक्षेपासून संरक्षण जे आहेत ते अनिकेत निकम जे कोकाटेंचे वकील होते त्यांनी मागितलेली नव्हती। मात्र फास्ट ट्रॅकवरती म्हणजे तातडीची सुनावणी घेण्यास सुद्धा कोर्टाने याबाबत नकार दिलेला आपल्याला पाहायला मिळते। जवळची तारीख म्हणून शुक्रवार तारीख दिलेली आहे। त्यामुळे संपूर्ण प्रकरण हे शुक्रवारी हायकोर्टाच्या समोर खरं तर मांडलं जाईल आणि त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट होईल ते खरं तर हायकोर्ट सुनावेल। मात्र सध्या कोणतीही शिक्षेपासून स्थगिती जी आहे ती मिळाली नाही। त्यामुळे माणिकराव कोकाटेंची जी अटकेची टांगती तलवार आहे ती कायम असलेली आपल्याला पाहायला मिळते। अंतरिम दिलासा जो आहे तो माणिकराव कोकाटेंना मिळालेला नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे कोणत्याही क्षणी जर नाशिक पोलिसांनी ठरवलं तर कोणत्याही क्षणी ते मुंबईत येऊ शकतात आणि लीलावती हॉस्पिटलमध्ये ज्या ठिकाणी माणिकराव कोकाटे हे उपचार घेत आहेत त्या ठिकाणी खरं तर ही संपूर्ण कारवाई करू शकतात। मात्र त्यांची प्रकृती स्थिर नसल्यामुळे नाशिक पोलीस नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र हायकोर्टात याबाबत संपूर्ण प्रकरणावरती खरं तर अगदी त्यामुळे आता एकीकडे लीलावतीमध्ये कोकाटे यांच्यावरती उपचार सुरू आहेत, अशात पोलिसांकडून त्यांना अटक केली जाते का, काय भूमिका पोलीस घेतात हे पाहणे नंदकिशोर आपण सांगताय त्याप्रमाणे महत्त्वाचं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। आणि अशातच एक महत्त्वाची अपडेट, माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपद तांत्रिकदृष्ट्या गमावलेलं आहे। शिक्षा झाल्यामुळे मंत्रिपद आणि आमदारकी गेल्याच जमा आहे। आता प्रतीक्षा फक्त अधिकृत कागदोपत्री कारवाईची आहे। मोठ्या नेत्यानं पुढारी न्यूजला या संदर्भातली ही माहिती दिलेली आहे। तर माणिकराव कोकाटे यांनी त्यांचं मंत्रिपद हे तांत्रिकदृष्ट्या गमावलेलं आहे। माणिकराव कोकाटे यांची आमदारकी जाणार हे आता निश्चित झालेलं आहे। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांची ज्या सदनिकेमुळे अडचण झाली ती सदनिका नेमकी कशी आहे, नाशिकच्या कोणत्या भागामध्ये आणि कोकाटे यांचं सदनिका लाटण्याचं नेमकं प्रकरण काय, त्या सदनिकेच्या बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी। बघूयात। राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झालेली आहे। नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयानं जी शिक्षा सुनावलेली होती ती शिक्षा जिल्हा न्यायालयानं कायम ठेवलेली आहे। माणिकराव कोकाटे यांनी 1995 मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून आर्थिक दुर्बल असल्याचा फायदा घेत काही सदनिका घेतलेल्या होत्या आणि त्या सदनिका घेत असताना त्यांनी शासनाची फसवणूक केली अशा स्वरूपाची तक्रार माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी केलेली होती आणि त्या तक्रारीवरनं नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये माणिकराव कोकाटे यांच्यावर शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जवळपास 30 वर्षांनी नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि त्यासोबतच 10,000 रुपयांचा दंड अशा स्वरूपाची शिक्षा सुनावलेली होती। त्या शिक्षेच्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती।
त्या शिक्षेला स्थगिती आणि त्यासोबतच शिक्षेच्या अंमलबजावणीच्या संदर्भात देखील स्थगिती मिळवलेली होती. मात्र कालच्या दिवशी जिल्हा सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांची जी शिक्षा होती ती कायम ठेवलेली आहे आणि माणिकराव कोकाटे यांना आजच्या दिवशी नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायमूर्ती रुपाली नरवडिया यांनी अटक वॉरंट जारी केलेला आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि एकूणच मंत्रिपद या निमित्तानं धोक्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट भावेश बागुलसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.